स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी, सुरुवात शेवट तुम्ही असता, सुखाला काही अंत नाही. सुरुवात शेवट तुम्ही असता, सुखाला काही अंत नाही. तुम्ही आहात ना स्वामी पाठीशी, मग कशाचीही खंत नाही. तुम्ही आहात ना स्वामी पाठीशी, मग कशाचीही खंत नाही. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. आपल्याला जे काही हवं असतं ते आपण आपल्या देवाकडे म्हणजेच आपल्या स्वामी माऊलीकडे मागत असतो. मग ते आपल्याला सगळं काही देतात, हा आपला अतूट विश्वास देखील असतो. मग ते काहीही असू द्या, भौतिक सुख असू द्या, त्यामध्ये बंगला असू द्या, गाडी असू द्या, नोकरी असू द्या किंवा अन्य काही असू द्या, आपण आपल्या स्वामींकडे जातो, हात जोडतो आणि स्वामींना सगळं काही सांगतो आणि स्वामींकडे हवं ते मागतो. कारण ती एक जागा अशी असते की तिथे आपल्याला सगळं काही मिळतं असा आपला विश्वास आहे. कारण ती एक आपल्या हक्काची जागा असते, विश्वासाची जागा असते. आणि कुठे नाही मिळालं तरीही इथे मात्र नक्की मिळेल, कारण इथे सगळं काही मिळण्याची शक्ती आहे आणि म्हणूनच आपण त्या ठिकाणी जात असतो. कारण ह्या जगाकडून आपण जेवढ्या अपेक्षा करू शकत नाही तितक्या या माऊलीकडून आपण करत असतो आणि अपेक्षाही या माऊलीकडूनच ठेवत असतो. पण बघा ना, ही माऊली जर आपल्याला सगळं काही देऊ शकते, तर मग आपण ह्या देवाकडे, ह्या माऊलीकडे इतर काही मागण्यापेक्षा त्या देवालाच मागितलं तर किती छान होईल ना. कारण जो देव आपल्याला सगळं देऊ शकतो, जो स्वामी आपल्याला सगळं काही देऊ शकतो, तो स्वामीच जर आपला झाला तर आपल्या आयुष्यामध्ये कशाचीच कमी राहणार नाही. अख्खा हा ब्रह्मांड नायक जर आपल्या पाठीशी उभा राहिला तर ह्या ब्रह्मांडामध्ये काहीही मिळवण्याची ताकद आपल्यामध्ये आपोआपच निर्माण होते. आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा आपण स्वामींकडे जाणार आहोत तेव्हा स्वामींना एकच सांगायचं आहे की स्वामी, मला फक्त तुम्ही हवे आहात. कुठलीही परिस्थिती येऊ द्या, कुठलाही जन्म लाभू द्या, पण त्या जन्मामध्ये, त्या परिस्थितीमध्ये तुम्ही माझ्यासोबत खंबीरपणे उभं राहा. असं जर आपण स्वामींना सांगितलं आणि डोळे भरून स्वामींकडे पाहिलं, विश्वास ठेवला, तर स्वामी आपल्याला सगळं काही देणार आहे. आणि या स्वामींना, ह्या परमात्म्याला मिळवण्यासाठी आपल्याकडे खूप काही असावं लागत नाही. कारण त्यासाठी लागते फक्त आणि फक्त निर्मळ भक्ती, निखळ प्रेम आणि अतूट असा विश्वास, अमाप असा संयम. आणि ह्या चारही गोष्टी म्हणजे काय तर निर्मळ भक्ती, निखळ प्रेम आणि अतूट विश्वास, त्यासोबतच अमाप संयम ज्याच्याकडे असतो त्याला देव सापडतो म्हणजे सापडतोच. अर्थात देवाला म्हणजे स्वामींना शोधण्याची गरज नाही, ते सततच आपल्या आजूबाजूला वावरत असतात. परंतु त्यांना समजून घेण्याची गरज असते. त्यांची उपस्थिती आपल्या आजूबाजूला आहे हे समजलं तर ती व्यक्ती सगळ्यात भाग्यवानही ठरत असते. आणि जर ज्याला भाग्यवान ठरायचं असतं त्याला स्वामींच्या भक्तीमध्ये रममान होणं गरजेचं असतं. आता स्वामींच्या भक्तीमध्ये रममान होण्यासाठी आपल्याला दिवस दिवस स्वामींसमोर बसण्याची गरज नाही. जर आपण स्वामींचे संदेश ऐकले, स्वामींचे संदेश ऐकून त्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न केला, आपले चांगले कर्म ठेवले, त्यासोबतच स्वामींचं सतत नामस्मरण केलं, तरीही ते सहज शक्य होतं. तर तुम्हालाही असं वाटत असेल ना की स्वामींसाठी आपण सर्वस्व व्हावं किंवा स्वामी आपल्यासोबत कायम राहावे, तर आजचा हा स्वामी संदेश आवर्जून ऐका आणि त्या पद्धतीने थोडंसं जगण्याचा प्रयत्न करा. तर तुमच्यासमोर 2 नंबर दिसत आहे, त्यापैकी एक तुमच्यासाठी निवडा आणि संदेश काय आहे हे देखील जाणून घ्या. तर बघा, ज्यांनी 700 हा अंक निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया. स्वामी सांगतात, अरे आम्ही माणसाच्या मनात जेवढं असतो ना, कदाचित त्यापेक्षाही जास्त माणसाच्या कर्मामध्ये असतो. कारण चांगल्या कर्मातील हा स्वामी कुणाला दाखवण्याची गरज कधीच पडत नाही, तो आपोआपच दिसत असतो. म्हणून एक वेळेस तुला देवळात जायला जमलं नाही तरीही चालेल, तू देवळात जायला टाळाटाळ केली तरीही चालेल, परंतु तुझ्या कर्मातला देव मात्र कधीही टाळू नकोस. तुझ्या कर्मातला देव हा सदैव जागा राहू दे. तुझ्या कर्मातील देवाला सदैव जपण्याचा प्रयत्न कर. अरे रड, पण फक्त त्यांच्या समोरच रड जे तुला अश्रू पुसण्यास मदत करतील. प्रेम त्याच्यावरच कर जे तुझ्यावरही प्रेम करतील. अरे समजवायला देखील त्यालाच जा जो समजून घेईल आणि इज्जतही त्यालाच दे जे तुला देतील. बघ ना काय कमाल आहे ना तुमच्या या कलियुगाची. बघ ना काय कमाल आहे तुझ्या या कलियुगाची. अरे एक सफरचंद खाली काय पडलं तर गुरुत्वाकर्षणचा शोध लागला, परंतु इथे रोजच्या रोज, क्षणाक्षणाला, तासाला माणसं रोज खाली पडताय, पण तरीही माणूस पडल्यानंतर त्या माणुसकीचा शोध मात्र अजूनही लागला नाही. पण तरीही जो आमच्या नामस्मरणात तल्लीन असतो, आमची भक्ती जो करतो,
त्याच्यातील माणुसकी आजही आम्ही जिवंत ठेवतो आणि ज्याला ही माणुसकी समजते त्याच्या हृदयातून आम्ही कधीही कुठेही जात नाही. अरे, आमच्या दारात प्रत्येकाला न्याय असतो. जो कोणी गोड बोलून एखाद्याची फसगत करत असेल ना, तर त्याने असं कधी समजू नये की काहीही होत नाही किंवा कोणीही बघत नाही. एक वेळ अशी येते ना त्याच्यावर की फसगतीची परतफेड दुपटीने घेतली जाते आणि मग त्याला वाचवायला आम्ही देखील येत नाही. म्हणून तुला एकच सांगतोय, अन्याय कोणावरच करू नको, त्यासोबतच तुझ्यावर झालेला अन्याय देखील सहन करू नको. तू फक्त योग्य कर्म कर आणि तुला जे योग्य वाटतं तेच करण्याचा प्रयत्न कर. फक्त तू निवडलेला जो रस्ता असणार आहे तो मात्र न्यायाचाच असायला हवा, सत्याचाच असायला हवा. आणि बघ, जर तुझी अशा पद्धतीची वागणूक असेल तर आम्ही देखील तुला कधीही एकटं सोडणार नाही. तुझी जबाबदारी आमच्यावरच असते आणि तू आमच्या मार्गात आला हा निव्वळ योगायोग नसून तुझे आणि आमचे पूर्वजन्मीचे ऋणानुबंध आहे. म्हणून आजही तू माझ्या सानिध्यात आहे हे तुला जरी आठवत नसलं तरीही माझ्या सदैव स्मरणात आहे. आणि अशा भक्ताला आम्ही सदैव एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, ज्यांनी 900 अंक निवडला त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात बघूया. स्वामी सांगतात, अरे, दगडातून मूर्ती बनवण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात. तसंच तुझ्या आयुष्याचं आहे. तुझ्या आयुष्याला देखील योग्य तो आकार मिळवून तुझी मूर्ती साकार होण्यासाठी परिस्थितीचे घाव सोसावे लागतात. त्यातूनच खऱ्या अर्थाने तू तयार होत असतो. आणि घाबरतोस का? अरे, आम्ही जर तुझ्यासोबत आहोत ना, तर मग तुला घाबरण्याची काय गरज. जसं पाणी आयुष्यभर त्या झाडाला मोठं करतं आणि म्हणूनच की काय, पाणी त्या झाडाच्या लाकडाला कधीच बुडू देत नाही. तसंच हा जन्म आम्ही तुला दिला आहे, तर तुला आम्ही कधीच या संकटात बुडू देणार नाही. उलट तुला सदैव तारूनच नेणार आहोत. तू फक्त विश्वास ठेव. जीवनात काय करायचं हे रामायण शिकवतं, जीवनात काय नाही करायचं हे महाभारत शिकवतं आणि जीवन कसं जगायचं हे भगवद्गीता शिकवते. म्हणून समस्या सोडवण्यासाठी, मार्गदर्शन मिळवण्यासाठी या जगाच्या पाठीवर तुला इकडे तिकडे फिरण्याची गरज नाही, तर धार्मिक ग्रंथ तुला सगळं काही शिकवून जातील. आमचं चरित्र वाच, गीता वाच, तुला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल, प्रत्येक संकटाला मार्ग सापडेल. फक्त स्वतःवरचा आत्मविश्वास आणि आमच्यावरचा विश्वास मात्र कधी कमी पडू देऊ नकोस. तुला त्रास देणारे, दुःख देणारे या जगात कमी नाहीत, ठाऊक आहे आम्हाला. पण हे देखील एक अटळ सत्य आहे की तुला मायेनं जवळ घेणारे आमच्याशिवाय दुसरे कोणी नाही. म्हणून या फसवणुकीच्या जगावर विश्वास ठेवण्यापेक्षा तू फक्त आमच्यावर विश्वास ठेव. आमच्या नामात रममाण व्हायला शिक आणि तुझं जे काही कार्य आहे ते मनापासून कर, विश्वासाने कर. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव की जे काही करत असशील त्यामध्ये कर्मांची आठवण ठेव. तू जे काही कर्म करणार आहे तेच तुला परत मिळणार आहे याची सदैव जाणीव तुझ्या मनामध्ये जिवंत राहू दे. बघ, तुझ्या हातून कुठलंही वाईट काम होणार नाही, कारण तू जर आमच्या सानिध्यात आहे, आमचं नाम तुझ्या ओठाशी आहे, तर तुझी बुद्धी तुला वाईट विचार करूच देणार नाही. म्हणून या जगासमोर तुझ्या भावना व्यक्त करण्यापेक्षा तू आमच्याकडे ये, आमच्या समोर तुझ्या भावना व्यक्त कर आणि मग आम्ही तुला देखील एकच सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर स्वामींनी आपल्याला एकच सांगितलेलं आहे की जसं दगडाला देवपण मिळवण्यासाठी टाकीचे घाव सोसावे लागतात, तसंच आपल्या आयुष्याचं आहे. आपल्याला नवीन काहीतरी शिकण्यासाठी किंवा आपल्या जन्माचं सार्थक होण्यासाठी आपल्याला देखील चांगल्या वाईट परिस्थितीचा सामना करावा लागतो. आणि वाईट परिस्थिती आली म्हणून लगेच खचून न जाता फक्त स्वामींवर विश्वास ठेवावा आणि त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करावे. जी व्यक्ती प्रामाणिकपणे प्रयत्न करते तिच्या पाठीशी स्वामी सदैव उभे असतात. ह्या जगावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वामींवर विश्वास ठेवा, कारण एक वेळेस हे जग धोका देईल. आपल्या परिस्थितीनुसार आपल्याला योग्य अयोग्य ठरवेल, परंतु आपले स्वामी नेहमी आपल्या कर्मांनुसारच आपली पारख करणार आहेत, आपल्या भक्तीनुसारच आपल्याला जवळ करणार आहे. म्हणून स्वामींचं नाम घ्या आणि स्वामींशी एकनिष्ठ राहा. स्वामी आपली साथ कधीही सोडणार नाही. तर स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. त्यासोबतच आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.